पीछे से आप प्लीज़ आप आगे से। ते सगळ्यात आधी येऊन उभे होते आणि येऊन डायरेक्ट घुसले. ही दृश्य नागपुरातली आहेत. नागपूरमध्ये खरं तर महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून हे आंदोलन केलं जात आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, भास्कर जाधव आहेत, आदित्य ठाकरे आहेत, भाई जगताप, अंबादास दानवे असे सगळे नेते सहभागी आहेत. विरोधकांकडे दुसरा कुठला आता मुद्दा राहिलेला नाहीये. नॉन इश्यू बनवण्याचा ते प्रयत्न करतायत. मला वाटतं निवडणुकीचं अपयश अजूनही त्यांना पचनी पडत नाही. बाबासाहेब का अपमान नाही सहेंगा हिंदुस्तान अशा प्रकारची नारेबाजी करत आहे. आंदोलन सुरू आहे. असं की त्यांना काय आंदोलन करायचं त्यांचा तो अधिकार आहे. परंतु मी म्हटल्याप्रमाणे शेवटी सत्य बाहेर येणारच आहे. सरकारने चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ती कारवाई होईल. एकूणच बीड आणि परभणी पेटते आहे त्याबद्दल काय सांगा? नाही, असं लोकांनी शांतता राखावी अशीच त्यांना सगळ्यांना त्याला विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री या संदर्भात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. म्हणून मला वाटतं या विषयाचं राजकारण आता विरोधकांनी करू नये अशी अपेक्षा आहे. हे दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे नागपूरमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे, तर तिकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीचं विस्तारित रूप असलेलं, केंद्रीय पातळीवरचं राष्ट्र पातळीवरचं रूप असलेलं इंडिया आघाडी सुद्धा आक्रमक झालेली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची दृश्य आपण पाहतोय. काल सुद्धा इंडिया आघाडीकडून संसदेच्या परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. प्रचंड भारतभर संतापजनक अशी लाट उसळलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने या ठिकाणी आज आंदोलन केलं. काल सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन होतं, आज सुद्धा होतं, मात्र तुम्ही अनुपस्थित त्याच्यामुळे चर्चा होती. मी शांत राहण्याचा प्रश्न नाही. मला इथे यायला पोचायला थोडासा उशीर झाला म्हणून मी इथं आत्ताच आलेलो आहे. मी त्या आंदोलनात सहभागी होणार होतो पण थोडासा मला वेळ झाला. महायुतीच्या नेत्यांना नेण्यात आलं होतं, आमदारांना नेण्यात आलं होतं, पण तिकडे अजित पवार आणि कोणीही त्यांचे आमदार उपस्थित राहिले, एकच फक्त आमदार उपस्थित राहिले. काय वाटतं? मला माहीत नाही का नव्हते गेले, त्याचं काही कारण असू शकतं ना. सर, बीडच्या प्रकरणामध्ये सातत्याने धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेमध्ये आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जात आहे. तुम्ही काय सांगाल याबद्दल? नाही, बीडमध्ये केजमध्ये झालेली घटना अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्रामध्ये कायदा व सुरक्षितता अजिबात राहिलेली नाही. सामान्य माणसं राजकीय खुनाचे बळी ठरायला लागलेले आहेत आणि राजकारणात असणारी लोक जर असे खून करत असतील तर त्याचं प्रायश्चित्त कोणाला तरी घ्यावंच लागेल आणि त्यासाठी पोलीसही कारवाई करत नाहीत. बीड जिल्ह्यातली अवस्था अशी आहे की पोलीस, कलेक्टर, प्रशासन सर्वजण घाबरतात आणि काहीच कारवाई करत नाहीत. अशी अनेक वेळा अनुभव तिथल्या जनतेला येतात आणि त्यामुळं तिथल्या एसपींनी, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा कडकपणा दाखवला पाहिजे
दुर्दैवाने तसं काही बीडमध्ये कायदा आहे आणि लोक त्या कायद्याकडे बघून वागतात असं दिसत नाही. गुंडाराज सुरू आहे. बिहारशी तुलना करण्याची आता परिस्थिती राहिली नाही. त्याच्या पुढं ही परिस्थिती गेली आहे असं दिसतंय. वाल्मिक कराड आपलं काही या संदर्भात म्हणणं आहे का? कारण की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे खूप आमच्या पक्षाच्या वतीने सभागृहात भाषणं झालेली आहेत. पक्षाच्या वतीने ज्यांनी भाषणं केली आहेत त्यांनी त्यावर योग्य ते प्रकाश टाकलेला. सर, प्रत्येक अधिवेशनात तुमचा आक्रमकपणा दिसत होता. 2 दिवस राहिले. महाविकास आघाडीमध्ये इतर नेते राहणार आहेत, आपण जाणार आहात? हो, बरेच जण जाणार आहेत. सर, प्रत्येक अधिवेशनात तुमचा आक्रमकपणा आम्ही पाहिलेला आहे सभागृहात. 2 दिवस अधिवेशनाचे राहिलेत. आक्रमकपणा तसाच दिसेल का? असं आहे की आता गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड आहेत आमचे, आणि जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि आमचे इतर सदस्य, आज संदीप क्षीरसागर यांचं भाषण होतं. सगळ्यांना संधी देण्याचं आमचं धोरण आहे. सर, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र खातेवाटप अजूनही झालं. खातेवाटप आता मला वाटतं की विधानसभेचं एवढं अधिवेशन संपल्यावरच होईल असा त्यांचा अंदाज मला दिसतोय. कारण मला वाटत नाही की ते लवकर खातेवाटप या सरकारला करू शकतात. अनेकांना एवढी मोठी मेजॉरिटी मिळालेली आहे की खात्यांची आणि मंत्रिपदांची ओढाताण चालू आहे. एक खातं तुमच्यासाठी शिल्लक ठेवलं आहे असं सांगतात अमोल मिस्त्री. संविधानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी यांच्यासाठी आंदोलन करत आहेत, रस्त्यावरती उतरत आहेत. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाकडून असं म्हटलं जात आहे, आव्हान दिलं जात आहे. पण विरोधक जे टोप्या घालून गेले तर त्यांनी जो फोटो आता बाबासाहेबांचा हाती घेतलाय तो त्यांच्या घरातल्या देवाऱ्यावर, विशेषतः हिंदू बहुल जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या घरात लावण्याची हिंमत दाखवावी. ऑफिसमध्ये नाही, घरात लावण्याची हिंमत दाखवावी आणि तो एक फोटो सार्वजनिक करावा, ट्विट करावा. मग म्हणून यांचं आंदोलन खरं आहे, नाही तर हे 1 नंबरचे खोटारडे आहेत. संघाच्या बौद्धिकला फक्त राजू कारमोरे गेले आहे, बाकी गेले नाही. ते राजू कारेमोरेंना विचारा का गेलेत. बाकी आमचा काही जाण्याचा, माझा तर काही जाण्याचा प्रश्न नाही. आणि मागच्या वर्षी काही गेलो नव्हतो. या वर्षी थोडंसं त्याला महायुतीमध्ये असल्यामुळे जास्त वेटेज आलं. पण मागच्या वर्षी काय आम्ही गेलो नव्हतो. आमची भूमिका आहे हो, फुलेशाह आंबेडकर चळवळ आमचा कणा आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या ठिकाणी त्यांनी काही बिचाऱ्यांनी आम्हाला जबरदस्ती केलेली, आम्ही टाळलं. त्याचं कारण असं आहे की आम्ही त्या विचारधारेचे नाही आहेत. जे त्या विचारधारेचे ते गेले. बीड व परभणीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. विरोधकांनी आणखी आक्रमक व्हावं, पण सरकार म्हणून आज स्थगन प्रस्ताव आहे त्या विषयावर. दोन्ही कुटुंबाला न्याय भेटण्याकरता विरोधकांनी सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, ना की त्याचं राजकारण केलं पाहिजे. ज्या पद्धतीने आवाड करतायत ना ते राजकारण आहे. त्यांना त्या पीडित कुटुंबाला न्याय द्यायचा नाहीये. अरे अशा दुतोंडी लोकांनी आता थोडं एक गोष्ट सामंजस्यानं हे करावी की अजिबात यावर राजकारण न करता 289च्या प्रस्तावावर ज्या वेळेस सभागृहामध्ये बीड आणि परभणी या बाबतीत चर्चा होईल त्यावर आक्रमक नक्कीच व्हा. पण सरकार कसं आहे, आक्रमक होऊन अर्थ नाही. त्याच्यावर चौकशी समिती नेमली पाहिजे. जो मूळ आरोपी आहे तो पकडला गेला पाहिजे. त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. कारण मस्साजोग प्रकारामध्ये विरोधकच विरोध करतात असं नाही आहे. सत्ताधाऱ्यातून सुद्धा विरोधाची भूमिका मांडल्या गेलेली आहे ना. सुरेश दसांचं भाषण तुम्ही ऐका, नमिता मुंदळांचं भाषण तुम्ही ऐका. तिथे सत्तेतली लोक आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं. मला पण वाईट वाटतं की एखाद्या सरपंचाच्या डोळ्याला लायटर लावून जर जाळण्यात आलं असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरं वाईट दुःख असू शकत नाही. माणूस जगवणारा आमचा विचार आहे आणि अशा प्रकारे माणसं मारल्या गेली असतील किंवा सूर्यवंशींची ज्या काही पद्धतीने परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये त्यांना इंजुरी झाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, या गोष्टीमध्ये जे कोणी दोषी असतील, तिथला PSI असेल, तिथले पोलीस अधिकारी असतील, कुठला राजकीय पदाधिकारी असेल, या सर्वांना फाशी. ही दृश्य नागपूरमधली आहेत. नागपूरमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे त्याची ही दृश्य. तर नागपूरमध्ये विधानभवनाच्या याच परिसरामध्ये महायुतीचं फोटो सेशन सुद्धा सुरू आहे. तर तिकडे दिल्लीमध्ये केंद्रीय सभागृह अर्थात संसदेच्या बाहेर इंडिया आघाडी सुद्धा आक्रमक झाली. 3 पीढ़ियां, पंडित नेहरू, इंदिरा गांधी जी और राजीव गांधी जी, इन्होंने भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर को नहीं दिया. आज ऐसी कौन सी मजबूरी आ गई कि राहुल गांधी जी, प्रियंका गांधी जी को बाबा साहब अम्बेडकर की फोटो लेके घूमना पड़ रहा है. जो गांधी परिवार उनकी ओर देखता नहीं था, अपमानित करता था, प्रताड़ित करता था, आज जब उनका चेहरा बेनकाब देश के सामने संविधान की चर्चा में हुआ है तो कांग्रेस की मजबूरी बन गई कि अम्बेडकर जी की फोटो लेकर निकले. लेकिन सच्चाई ये है कि बाबा साहब अम्बेडकर के दिए संविधान को
कभी भी नेहरू गांधी परिवार और कांग्रेस पार्टी ने माना ही नहीं। सबसे पहला संशोधन नेहरू जी ने ही करने का काम किया। अभिव्यक्ति की आजादी पर एक तरह से प्रहार किया। उसके बाद इंदिरा गांधी जी ने पूरा संविधान को ही बदलने का एक तरह से काम किया और संविधान को कुचलने का काम इमरजेंसी लगाकर किया।